नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 महिलांना नौकेश्वर नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे वितरण 20 ऑक्टोबर रोजी खंदारे मंगल कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अप्पर पोलीस अधिकारी कविता नेरकर, गट विकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांची उपस्थिती होती. यावेळी नौकेश्वरचे डान्स ड्रामा अकॅडमीचे संचालक भीमाशंकर शिंदे यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे. आहे की गेली 15 वर्षापासून नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या माध्यमातून अंबाजोगाईची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम अकॅडमीनं करत आलेलं आहोत. गेली कित्येक वर्षापासून अंबाजोगाईमध्ये नॅशनल इंटरनॅशनलचे पारितोषिकं घेऊन येण्याचं काम नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीनं केलं. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत असताना समाजामध्ये चांगला आणि वाईट दोन्ही होत असताना समाज त्या गोष्टीकडे पाहत असतो. तर चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं हे आपलं काम असतं. त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 मातांचं 9 भगिनींचं नौकेश्वर नवरत्न पुरस्कार देऊन आम्ही दरवर्षी या महोत्सवामध्ये त्यांना सन्मानित करत आलेलो आहोत. त्याचाच हा भाग आहे. यावर्षी वैद्यकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, फोटोग्राफी क्षेत्र असेल, आशा सेविका म्हणून काम करणाऱ्या माझ्या भगिनी असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर व्यवसाय म्हणून व्यवसायामध्ये उतरणाऱ्या 9 तरुणी माता भगिनी असतील, अशा सर्व माता भगिनींचा सन्मान नौकेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झाला पाहिजे असा नेहमी आग्रह नौकेश्वर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ आरती मॅडम यांचा असायचा आणि त्यांच्याच प्रेरणेतून, त्यांच्या सहकार्यातून हे व्यासपीठ या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. सन 2023 या वर्षासाठी नौकेश्वर नवरत्न पुरस्कार खालील कर्तृत्ववान महिलांना देण्यात आले. यात वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या डॉक्टर सारिका शिंदे, त्याचबरोबर नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सुवर्णा बुरांडे, त्याचबरोबर विधी तज्ज्ञ म्हणून एक उत्तम काम करणाऱ्या ॲडव्होकेट कल्याणी विर्दे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात अतिशय छान पद्धतीने काम करणाऱ्या मीना अंबुरे, तसेच आशा सेविका म्हणून राजकुमारी किर्दन, उद्योग क्षेत्रात अतिशय चांगली भरारी घेणाऱ्या हर्षापुरी, तसेच प्रशासकीय क्षेत्रामध्ये एक उत्तम काम करणाऱ्या अनुष्का लोहिया हा पुरस्कार त्यांच्या आईने स्वीकारला असून, फोटोग्राफी क्षेत्रात उत्तम अतिशय भरारी घेणाऱ्या पूजा चौधरी, क्रीडा क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शुभांगी परमार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या व ज्यांना पुरस्कार मिळाल्या अशा शिक्षण क्षेत्रातील मीना अंबुरे यांनी पुरस्काराबद्दल अधिक माहिती दिली. सर्वप्रथम आपल्याला पुरस्कार जो मिळतो तो कोणाकडून मिळतो, कोणाच्या हस्ते मिळतो व कोणासोबत मिळतो, हे 3 गोष्टी पुरस्कार मिळताना फार महत्त्वाच्या आहेत. आणि या सर्व माता भगिनींच्या कार्यामुळे तसेच नौकेश्वरतर्फे हा पुरस्कार मला मिळाला व त्यात BDO मॅडम व SP मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझ्या या पुरस्काराची उंची खूप उत्तुंग अशी वाढलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या कार्याचं फळ पहा, माझ्या आधी वैभवचा इथे सत्कार झाला. एका विद्यार्थ्याच्या सत्कारावरून गुरुची ओळख, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं मला. नौकेश्वरचे हे काम अतिशय अखंडपणे सुरू असून महिलांचा सन्मान करणं हे काम अतिशय उत्तम पद्धतीने नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमी करत आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला अशा ॲडव्होकेट कल्याणी विर्दे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम
मी नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी आणि नवकेशर सेवाभावी संस्थेची खूप खूप आभारी आहे की त्यांनी आज आमचा जो सन्मान केला. खरंच खूप खूप आम्ही आपले आभारी आहोत. कसं असतं की आपण अगदी सहजपणे काम करतो, पण ज्या वेळेला समाज त्याची दखल घेतो आणि आपली माणसं त्याची दखल घेतात तेव्हा नक्कीच कुठेतरी आनंद मिळतो. आणि या माध्यमातून नवीन कार्य करण्यासाठी आणि पुढे कार्य करण्यासाठी एक नवी उमेद आणि बळ मिळतं. आणि हा पुरस्कार ही एक शाबासकी असते, पण ते एक दायित्व असतं, एक जबाबदारीची जाणीव असते की तुम्हाला आता थांबायचं नाही आहे, तुम्हाला आणखी खूप पुढे जायचं आहे. आणि ही नक्कीच एक प्रोत्साहन ही उमेद नवकेशरने दिलेली आहे. आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नाही आहे, तर माझे कुटुंबीय, माझे आईवडील ज्यांनी मला संस्कार दिले त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे. विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन नवरात्रीनिमित्त एक वेगळी ओळख नवकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीने केली असून महिलांचा योग्य सन्मान करत असल्याचे सांगत अप्पर पोलीस अधिकारी कविता नेरकर यांनी भीमाशंकर शिंदे व त्यांच्या सर्व सहकार्याचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. सगळ्या आजचं ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते. आणि आज कुठला कलर आहे? हिरवा? ते कळालं मला, हिरवा आहे. आम्हाला कळत नाही ना, कारण आमचा एकच कलर असतो रोज खाकी. आमची एवढी गंमत नसते. मी सगळ्यांना एक एक बघत होते इथे बघून, कोणी काय मेकअप केलाय, कोणी काहीतरी हे लावलंय, गंमत एक काहीतरी असं हे लावलंय त्यांनी. ते तर फार आवडलं मला. ते असं मॅडमला सांगत होते की हे वेगळं आहे काहीतरी छान. चलो, या निमित्ताने तुम्ही सगळ्या बाहेर पडतात. रोजच्या तुमच्या ज्या दैनंदिन आपलं एक रटाळ असा रोजचा दिनक्रम असतो, या 9 दिवसात थोडासा विसावा त्या कामातनं तुम्हाला मिळतो. आणि नवकेसर या अकॅडमीने हे व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. रोजचं तेच काम याच्यामधून एकदम नवीन काहीतरी छान डान्स वगैरे, ते मला सांगितलं त्यांनी. 8 दिवस डान्स पण शिकवला तुम्हाला ना, बरोबर? त्याच्याने चांगला व्यायाम पण झाला असेल तुमचा. महिला दांडिया महोत्सवात सहभागी होऊन एक वेगळा आनंद निर्माण करतात. तसेच या कार्यक्रमात कुंभेफळ जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी वैभव पिसाळ हा नासा यात्रा करून आल्याने त्याचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त नाट्य क्षेत्रातील उत्तम काम करणाऱ्या सुवर्णा बुरांडे यांनीही या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत नवकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीला शुभेच्छा दिल्या. प्रथमतः नवकेशर सामाजिक संस्था व त्यांची पूर्ण टीम यांची मी शतशः ऋणी आहे. हा जो सन्मान केलेला आहे तो सुवर्ण बुरांडेचा नाही, तर तिच्या कार्याचा, तिच्या मेहनतीचा आहे. मेहनतीला फळ हे नक्की मिळतंच. हार्ड वर्क इज ब्रिंग द फ्रूट. मला नाट्यक्षेत्रातला पुरस्कार मिळालेला आहे. नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे समाजाचा आरसा. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे. मैत्रिणींनो, ईश्वर रिकाम्या मुठीने कुणालाच पाठवत नाही. प्रत्येकीच्या मुठी बांधलेल्या आहेत. त्या मुठींमध्ये काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत नवकेश्वरचे अभिनंदन केले. त्याचबरोबर भीमाशंकर शिंदे यांनी करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छाही दिल्या. भीमाशंकर सरांना आणि त्यांच्या डान्स अकॅडमीला मी गेल्या 10 वर्षापासून ओळखते आणि वाटलं नव्हतं की मला ह्या पुरस्कारासाठी ते खरंच निवडतील. मी त्यांना झोपेतून तुम्ही कसं काय माझी निवड केली असा प्रश्न केला होता मी त्यांना. पण खरंच नवकेश्वर डान्स अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्या महिलांना पुरस्कार मिळाला त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि हा व्यवसाय, हॉटेलिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तर सगळ्यात पहिले सगळे लोक म्हणतात की कोरोनामध्ये आमचा खूप लॉस झाला वगैरे, पण कोरोनामध्ये खरंच माझा खूप फायदा झाला. नवकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीचे कौतुक करावे तेवढे कमीच असून महिलांना सन्मान करून एक ओळख निर्माण केली असून महिलांचा उत्साह वाढविण्याचं काम करत असल्याचे गट विकास अधिकारी समृद्धी दिवाणी यांनी सांगत
सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना शुभेच्छा दिल्या. तरी वाव देणं ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या ओळखाव्या सर्वांनी आणि त्याला नक्कीच आपण वाव देण्याची खूप गरज आहे. आजच्या या नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने हे जे काही नवरत्न पुरस्कार ज्या महिलांना प्राप्त झाले त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तर मला एक सांगावंसं वाटतं की कुठलं क्षेत्र असं नाही आहे किंवा कुठलंही क्षितिज असं नाही आहे जिथे आपण हात लावू शकत नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही. आज आपण पाहतोय की अनेक क्षेत्रांमध्ये महिला आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. तर या महिलांना कुठेतरी त्यांचा फॅमिली सपोर्ट तितकाच गरजेचा आहे. माहेरकडची मंडळी असेल किंवा सासरकडची मंडळी असेल, या सर्वांचा सपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच समाजाचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे. आपले जे काही छंद असतील, आपल्या आवडीनिवडी असतील, त्यांना कुठेतरी एक व्यावसायिक रूप देणंही तितकंच गरजेचं आहे. विशेष म्हणजे नवकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या अध्यक्षा आरती भीमाशंकर शिंदे यांचं कार्य खूप मोठं आहे. तसेच त्यांनी दरवर्षी अशा महिलांना पुरस्कार देऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर काही महिलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत आनंदही व्यक्त केला. त्याचबरोबर नवकेश्वरच्या अध्यक्षा आरती व भीमाशंकर शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांनी ह्या पुरस्काराचा मान मला दिला. सरांचे आभार खूप. आणि दुसरं सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांना न्यूबॉर्न फोटोग्राफी हे काय असतं हेच माहीत नाही. तर न्यूबॉर्न फोटोग्राफी म्हणजे 10 दिवसापासून तर 1 महिन्यापर्यंत बाळाचं फोटोशूट केलं जातं. तरी पण सर्वांना शुभेच्छा. आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात आणि ते अशा पद्धतीने समजा पुरस्कार देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण ठेवण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून समाजातील इतर स्त्रियांना सुद्धा यातनं प्रेरणा मिळावी. आमचं वैद्यकीय क्षेत्र ॲक्च्युली आहेच खूप गुंतागुंतीचं, पण आम्ही उभयता मी आणि डॉक्टर उद्धव शिंदे यांनी 15 वर्षापासून हा वसा घेतला आहे. यासाठी आमचं परिवार, आमचे रुग्ण, आमचा स्टाफ, आमचे सहकारी या सगळ्यांनी खूप भरभरून मदत केलेली आहे. या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते. आयोजकांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. नवकेशर अकॅडमीचं मी अभिनंदन करते की खूप कित्येक वर्षांपासून म्हणजे मला वाटतं पहिलं वर्ष होतं की मला पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर आज किती वर्ष झाले मला माहीत नाही, 9 वर्ष झालेत आणि आता माझ्या मुलीला हा पुरस्कार मिळतोय. तर ही खरंच अभिमानाची बाब आहे. कधी वाटलंच नव्हतं की आपण कुठल्या तरी पुरस्काराला पात्र होऊ, पण मला एक सवय आहे की मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेते आणि तिथून नंबर आल्याशिवाय राहत नाही. पण ज्या दिवशी सरांचा फोन आला रात्री 9 वाजता की तुम्ही म्हणजे नवरत्न नवकेशर पुरस्कारासाठी सन्मान म्हणजे तुमची निवड झालेली आहे, तर त्यावेळेस मला आश्चर्यच वाटलं की आपल्याला तर कुठं म्हणजे सरांचा आणि आपला कुठं काही संपर्क पण नाही, कधी ओळख पण नाही, फक्त त्यांचं नाव ऐकलेलं आणि त्यांनी कसं काय मला फोन केला. तर मला सर्वांना एवढं सांगायचं आहे की क्षेत्र कुठलंही असू द्या, आपण जर प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर त्याचा दाखला आपल्याला नक्कीच भेटतो. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत कांबळे व गणेश तोर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुनील व्यवहारे यांनी मानले. यावेळी महिला, पालक, नागरिक, दांडियात सहभागी असलेले सर्वजण यांची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.